मराठा समाजाच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुठेतरी त्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। मात्र त्यांना आरक्षण मिळाल्यानंतर आता इतर समाजही मोठ्या प्रमाणात आरक्षणासाठी समोर आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। बंजारा समाजानं एस.टी. प्रवर्गामध्ये आपलं आरक्षण मिळावं यासाठी मागणी जोर धरू लागली आहे। काल बीड जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर याच संदर्भात मोर्चा करण्यात आला होता। त्या मोर्चादरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारी आणि वंजारी एक असल्याचा दावा केला। त्यानंतर मात्र आता नव्या वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे। माझ्यासोबत काही बंजारा समाजाचे जाणकार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय वाद आहे हा। दादा मला सांगा काय नेमकं प्रकरण? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव, बंजारा समाजाचा अभ्यासक साहित्यिक या नात्याने मी बोलतो आहे। मुळात बंजारा समाज जो आहे संपूर्ण भारतभर एक आहे। सगळ्या भारतातली चाली रीती प्रथा परंपरा आमची सारखी आहे। बंजारा स्त्रियांचं बंजारा पुरुषांची वेशभूषा ही सारखी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बंजारा समाजाला बांधून ठेवणारी आमची बोली बंजारा बोली पूर्ण भारतभर सारखी आहे। त्यातल्या त्यात बंजारा समाजाला भारतातल्या 4 स्टेटमध्ये शेड्यूल्ड ट्राईब आदिवासी जमातीचं आरक्षण आहे। वाशिममध्ये सुद्धा 1950 पासनं काही लोकांना आदिवासी समाजाच्या जातीचे दाखले दिले गेलेले आहेत। मुळात मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की आम्ही बंजारा आम्ही आदिवासीच आहोत। आम्हाला आदिवासीच्या सवलती देणं हे सरकारला द्यावं लागेल आणि यासाठी आमची मागणी आहे। राहिला मुद्दा धनंजय मुंडे साहेबांचा, धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वंजारी आणि बंजारा एक आहे। मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की बंजारा समाजाची बोली वेगळी, बंजारा समाजाचं रान पान खाण हे सगळं वेगळं आहे आणि म्हणून वंजारी आणि बंजारा हे कुठल्याही दृष्टिकोनातून एक नाही। आम्हाला आमचं आरक्षण मिळू द्या। मुंडे साहेबाला जर वेगळं आरक्षण आदिवासीचं पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करावं, पण आम्ही जो काही प्रयत्न करत आहोत आमच्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारचा वादंग निर्माण करू नये हे बंजारा समाजाच्या वतीनं मी मुंडे साहेबाला विनंती करतो आहे। मी बंजारा समाजावर बंजारा परंपरा आणि भोगवटा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टीचा सविस्तर मी खुलासा केलेला आहे की बंजारा समाज हा आदिवासीच आहे। एक उदाहरण देतो आहे, माझ्या सख्या चुलत भावाची मुलगी मागच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही आंध्र प्रदेशमध्ये दिली, ते आदिवासीच आहे। आता आम्ही इकडे विजेमध्ये येतो, का दिली? कारण ते आमचेच आहेत। आमची जाती धर्मातली जी काही प्रथा परंपरा आहे ती सारखी आहे। धन्यवाद। तर एकूणच परंपरा एक आहे, मात्र वंजारी आणि बंजारी हे वेगळं असल्याचं इथं जाणकारांनी सांगितलं आहे। आता तुम्ही काय सांगाल, वंजारी बंजारी एक आहेत का? नाही, वंजारी बंजारी एक नाही आहे। वंजारी त्याचं राहणीमान त्याचं सगळं वेगळं आहे। बंजारा समाज आमचं खाणं पिणं वेगळं आहे, आमचं देवत वेगळं आहे। त्याच्या ते भगवान बाबाला मानतात, आम्ही शिवलाल महाराज मानतो। आमचं त्याचं ना आमचं एक जात नाही आहे, ते वेगळे आहेत आमचे वेगळे आहेत। आमचं जे आंध्रामध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, आमचे नाते गोते सगळे एक आहेत। आमचं खाणं पिणं आमचे जे सोबत आम्ही लापसी करतो। आम्ही नवीन राजकीय वादाला तोंड फुटलंय। मुंडे साहेब सांगितलं तुमच्या समाजाचे जे काही मंत्री लोक आहेत ते त्यांनी आता याच्यावर काही भाष्य केलेलं नाही, नेमकं तुम्ही याच्यावर काय सांगाल? नाही, जे राजकीय लोक आहेत ते स्वतःच्या राजकारणासाठी ते हे करून राहिले की जसं आमच्या समाजाचे जे नेते मंडळी आहेत ते त्या नेते मंडळी त्याचं राजकारण सोयीचं चालू आहे। आम्ही नेते मंडळीचं कोणाच्या याच्या दबावाखाली न जाता समाज एकजुटीनं जसं मराठा समाज मुंबईला एका ताकदीनं लढला होता जरांगे पाटलासोबत, तसं यावेळेस बंजारा समाज राजकीय पक्ष वेगळं सोडून बंजारा समाज एक ताकदीनं एक सोबत आम्ही जुटीनं त्याच्यापेक्षा मोठा मोर्चा आमच्या यावेळेस निघण्याची तयारी आहे आणि आम्ही सगळी तयारी चालू केलेली आहे। काय महाराज तुम्ही काय सांगाल, नेमकं काय बंजारा समाज वंजारी समाज काय तुमची काय मागणी? बंजारा समाज आम्ही वेगळे आहोत आणि काल बीडमध्ये लाखोच्या संख्येमध्ये जो मोर्चा निघाला भव्य दिव्य, याच्यामध्ये माननीय मुंडे साहेब यांनी जो भाष्य केलेलं आहे की बा बंजारा आणि वंजारा आम्ही एक आहो, हे चुकीचं आहे। आमची बोलीभाषा रीतिरिवाज आमचं पेहरावा आम्ही बंजारा वेगळे आहो आणि हैदराबाद गॅजेटनुसार जे मागणी आहे ती मागणी आम्हाला आवश्यक आहे। जे तिकडं आरक्षणासाठी जे त्यांना देऊन राहिले तसंच आम्हाला त्या आमच्या नोंदीनुसार आम्हाला द्यायला पाहिजेत, एवढं आम्हाला वाटते। डॉक्टर पण आहेत आमच्यासोबत। डॉक्टर साहेब मला सांगाल की एस.टीमध्ये तुम्ही मागणी करताय, पण नेमकं इतर समाज येतात त्यात मागणी करतायत पण आदिवासी समाज विरोध करत आहे की बाबा बंजारा समाजानं एस.टीमध्ये आरक्षण मागू नये, तुम्ही काय सांगाल? आमचं एवढंच म्हणणं आहे की बंजारा समाज हा आदिवासी आहे। आदिवासी समाज हा आमचा आत्तापासून तर आमच्या पूर्वजापासून आम्ही आमचा भटका आणि जंगलात राहणारा समाज आहे। आमच्यावरती पहिल्यापासून अन्याय झाला आहे, आता हा अन्याय आणखी परत पुढं वाढतो आहे। आता ज्या प्रकारे मनोजभाऊ जरंगे पाटील यांनी जे मराठा आंदोलन केलं आणि आत्ताच्या ज्या सरकारनं जे काही घोषणा केली की आपण जे काही गॅजेट आहे
निजामकालीचे जे काही गॅजेट आहे ते आपण मान्य करूया. मग त्याप्रमाणे आपण त्या गॅजेटचं जर का उदाहरण बघायला गेलो तर 1920 ते 1930 या दरम्यान त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईब म्हणून तिथं ओळखला जातो म्हणून. आणि त्या गॅजेटमध्ये जे त्याचे व्यवसाय असेल, त्यांच्या ज्या रूढी परंपरा आहेत, त्यांना ज्या काही साधनं आहेत, या हिशोबानं त्या गॅजेटमध्ये सगळं नमूद केलं आहे. आजही जर आपण बघितलं आपण तर हैदराबादचं जे गॅजेट आहे त्याचं बऱ्याचशा ठिकाणी त्या गॅजेटचं जो उपयोग आहे, काही ठिकाणी तुम्हाला जे वंचित घटक आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजही ते गॅजेट आपल्याकडं पुरावा म्हणून वापरले जातात. त्या गॅजेटच्याद्वारे जर इतर समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाज तर हा पहिल्यापासून हा सगळ्या गटापासून वंचित झालेला आहे. तो आधीच तो आदिवासी म्हणून ओळखला जातो. फक्त त्याच्यामध्ये जे 3 ते 4 राज्य आहेत या ठिकाणी तो ऑलरेडी तो शेड्यूल ट्राईब म्हणून आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या काही जातीय समीकरणामुळं त्यावेळेस जे आम्हाला राजकीय आणि जे आम्हाला बाकी सामाजिक जो आमचा अधिकार मिळाला पाहिजे शेड्यूल ट्राईब म्हणून तो मिळाला नाही. आता मात्र यावेळेस आमचा पूर्ण समाज एकजुटीने उभा आहे. ज्या प्रकारे मनोज जरंग भाऊ पाटीलनं मुंबईमध्ये जेवढे काही लोकांची तिथं आणले होते त्यापेक्षा दुपटीनं सगळं समाज एकत्र येईल आणि यावेळेस बंजाराची जी काही ताकद आहे आम्ही दाखवून देऊ शकतो. फक्त राजकीय जे तुमचे पुढारी आहेत किंवा जे मंत्री आहेत त्यांचा पाठिंबा घेणार का त्यांना बाजूला ठेवून तुम्ही सगळं करणार आहे? राजकीय पुढे पाठिंबा घ्यायचा का नाही हा विषय नाही आहे. विषय हा महत्त्वाचा आहे की इथं जेव्हा समाज आहे, समाजापुढं कुठलाही राजकीय पुढारी असेल, कुठलाही तो कोणत्या पदावर असेल तो महत्त्वाचा नाही, तिथं समाज महत्त्वाचा आहे. त्यामुळं राजकीय पुढारीचं आपण पाठिंबा घेणार का नाही, त्यांना वाटत असेल तर ते आमच्यासोबत सहभागी होऊ शकतात, त्यांना वाटत नसेल तर ते आमच्यासोबत सहभागी राहू शकत नाही. त्यांना आमची कधीही विनंती नसेल तुम्ही या म्हणून, पण एक समाज म्हणून त्यांनी यायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एकूणच राजकीय पुढाऱ्यांनी किंवा राजकीय जे मंत्री आहेत त्यांनी या विषयाला यायचं किंवा नाही हा त्यांनी ठरवायचा विषय असल्याचं इथं जाणकारांनी सांगितलं आहे. मात्र आम्ही येत्या काळामध्ये मोठा मोर्चा मुंबईपर्यंत नेणार असल्याचं बंजारा समाजाच्या जाणकारांनी सांगितलं आहे. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.